सगळे. तर मी भाविका आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत. तर मी आज सुद्धा तुमच्यासाठी कशी मस्त टेस्टी हेल्दी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनवायला खूप इझी अशी एक स्नॅक रेसिपी घेऊन आलेली आहे. टायटल म्हणून तुम्हाला समजलंच असेल. तर आज आपण बनवणार आहोत मखाने. तर मी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मखाने आज तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. तो फटाफट आपण ना बनवायला घेऊया, अजिबात टाइम वेस्ट नको करूया कारण अगदी इझी रेसिपी आहे. चला, तर मी सगळ्यात अगोदर इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यात आता आपण 1 टेबलस्पून तूप ऍड करणार आहोत. तुम्ही काही घेऊ शकता, तूप, बटर, ऑलिव्ह ऑइल, कोणतेही तेल. सो मी तूप ऍड करणार आहे कारण तुपाने अशी खूप छान टेस्ट येते. हे बघा, एवढं 1 टेबलस्पून. आणि मग त्यानंतर आपण हे मखाने यात भाजून घेणार आहोत छान क्रिस्पी होईपर्यंत. मी तुम्हाला दाखवते. हे सगळे मखाने आपण या पॅन मध्ये ऍड करूया. तर भाजण्या अगोदर ना हे मखाने असे सॉफ्ट असतात. हे बघा, एकदम सॉफ्ट असतात आणि ते क्रिस्पी होईपर्यंत, लाईक पॉपकॉर्न सारखे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे असतात. आणि सारखे सारखे ते परतावे लागतात कारण ते खाली जळण्याची खूप शक्यता असते कारण लगेच ते क्रिस्पी होतात. सो हे फटाफट आपण आता भाजून घेऊ. मखाने ना खरंच खूप लो इन कॅलरी आहेत आणि अगदी 50 ग्रॅम मखान्यामध्ये सुद्धा एवढी जास्त क्वांटिटी येते आणि त्याची कॅलरीज खूप कमी असतात. आणि आपले चिप्स, वेफर्स, बिस्किट्स ह्यासाठी खूप बेस्ट हा अल्टरनेट आहे. आणि ह्याच्या बऱ्याच रेसिपी बनतात, लाडू बनतात, भाजी बनते, खीर बनते, अशा बऱ्याच रेसिपी आहेत. तुम्हाला जर ह्याच्या अजून रेसिपीज बघायच्या असतील ना तर मला कमेंट्समध्ये कळवा, मी नक्कीच बनवेन. तर हे बघा, मखाने असे छान भाजून झालेले आहेत. तुम्हाला दाखवते मी. अगदी पॉपकॉर्न सारखी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्याची. तर मग सगळ्यात अगोदर आपण जो फ्लेवर बनवणार आहोत तो आहे काली मिर्च मखाना. तर मी इथे ऑलरेडी पॅन ठेवलेला आहे. मखाने छान भाजून सुद्धा झाले, तुम्ही पाहिलंच असेल किती क्रिस्पी झाले आहेत. तर सगळ्यात अगोदर मी पॅन मध्ये थोडंसं तूप ऍड करणार आहे. मी पॅन मध्ये अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे कारण ऑलरेडी आपण तुपामध्ये मखाने भाजून घेतलेले आहेत. तर मग तेल छान तापलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. गॅस बंद केला तरी चालेल तेल तापल्यानंतर किंवा तूप तापल्यानंतर. तर सगळ्यात अगोदर आपण त्यात ऍड करणार आहोत ब्लॅक पेपर, काळी मिरी. मग त्यात ऍड करू आपण चाट मसाला. चाट मसाला, आमचूर पावडर आपण काही टाकू शकतो आणि चवीपुरतं मीठ. आणि हे ड्राय मसाले थोडेसे फ्राय करून घ्यायचे. आणि ह्यात आता आपण भाजलेल्या मखाण्यांमधले थोडे मखाणे ह्यात घालूया आणि तो मसाला म्हणजे ते ड्राय मसाले सगळे त्याला कोट होईपर्यंत ते भाजून घ्यायचे. पुन्हा असं एकदम भरपूर भाजायची गरज नाहीये, फक्त ते मसाले त्याला कोट झाले पाहिजे. तर मग हे बघा, सगळा मसाला त्या मखाण्यांना कोट झालाय. छान असे भाजले गेले, अगदी चटपटीत झालेले आहेत. हे मखाने आता तयार झालेले आहेत आणि आता मी ह्या बोल मध्ये ते काढून घेते. तर मग हे आपले काली मिर्च मखाना इथे रेडी झालेले आहेत. तर आता आपण दुसरा फ्लेवर बनवूया. तर मग दुसरा फ्लेवर आहे तो म्हणजे पेरी पेरी मखाना. तर पुन्हा एकदा थोडंसं तूप घेऊया आपण, अगदी थोडंसं. तर माझ्याकडे हा पेरी पेरी मसाला आहे कॅचचा, तो मी यात ऍड करणार आहे. अगदी चिमूटभर रेड चिली पावडर आणि थोडंसं मीठ. मसाला थोडा फ्राय करून घेऊया आणि आता आपण हे मखाने त्यात ऍड करूया. छान असे भाजून घेऊया. वाव, खूप मस्त असा वास येतोय पेरी पेरी मसाल्याचा. असे मॅकडॉनल्ड्स मध्ये फ्राईज मिळतात ना, सेम तसाच वास येतोय. आणि खरंच हा खूप छान ऑप्शन आहे तुमच्या इव्हनिंग स्नॅक्ससाठी किंवा मिड मॉर्निंग स्नॅक तुम्हाला कॅरी करण्यासाठी सुद्धा छान आहे. तुम्ही असं बनवून एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि बराच काळ टिकतं हे. तर मग आपले पेरी पेरी मखाना सुद्धा रेडी झालेले आहेत. ते सुद्धा आपण काढून घेऊया एका बोलमध्ये. त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात यम्मी फ्लेवर आपण बनवणार आहोत तो आहे बटर चीज मखाना. तर त्यात ऑब्विसली आपण बटर ऍड करणार आहोत, तूप नाही. सो मी अगदी थोडंसं बटर यूज करते. हे बघा,
त्यानंतर माझ्याकडे आहे ही चीज पावडर. ही सहज कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळेल, अशी ऑरेंज रंगाची असते ही बघा. सो ही चीज पावडर आता मी ह्यात ऍड करणार आहे. तर हा फ्लेवर खूप यम्मी लागणार आहे बाय द वे, कारण थिएटरमध्ये जे चीज पॉपकॉर्न मिळतात ना, चीज बटर पॉपकॉर्न, हे तसेच होणार आहेत. वास सुद्धा तसाच येतोय. आणि ही चीज पावडर सुद्धा PVR ची आहे. ओके, सो आता मी हे उरलेले सगळे मखाने यात ऍड करते. तर मग मंडळी, अशा प्रकारे हे काली मिर्च मखाना, पेरी पेरी मखाना आणि बटर चीज मखाना रेडी झालेले आहेत. होपफुली तुम्हालाही आवडले असतील आणि नक्की करून बघा. इव्हनिंग चहासोबत एक खूप छान असा ऑप्शन आहे हा. तर मग चला, आता मी हे मखाने मस्त एन्जॉय करते माझ्या चहासोबत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या, बाय. रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ऑब्व्हियसली तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की आज आपण तर हे आपले काली मिर्च मखाना इथे रेडी झालेले आहे. तर हे आपले काली मिर्च मखाना इथे रेडी झालेले आहेत. तर आता आपण बनवूया दुसला. तर मग मंडळी, अशा प्रकारे आपले काली मिर्च तर मग मंडळी